हॅलो, 12 फेब्रुवारीला पियाला 4 वर्ष कंप्लीट झाले आणि 12 फेब्रुवारीला तिचा बर्थडे असतो। तर सेलिब्रेशनसाठी आम्ही सगळी तयारी केली, पण संध्याकाळी तिचा मूड तेवढा नव्हता। खूप जास्त धिंगाणा मस्ती करायची सवय असते मुलांना आणि तेच तिचं चालू होतं। त्यामुळे तिला असं सोबत घेऊनच तिचे थोडेफार काही फोटोज आम्ही क्लिक केले आणि थोडंफार जे काही बर्थडेचं शूट केलं ते तुमच्यासोबत मी शेअर करते। त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। हा मस्त तिच्यासाठी केक आणला होता जो की तिच्या ड्रेसवरती मॅच करते। या सगळ्या गोष्टींची आपल्याला अगोदरच तयारी करावी लागते आणि ड्रेसवरती मॅच प्लस बटरफ्लाय थीम ठेवली होती, त्यामुळे तशा पद्धतीनेच आम्ही केक निवडला आणि तोच ऑर्डर दिली होती। तर खूप मस्त केक होता, एकदम टेस्ट सुद्धा छान होती। थांबा त्याचा फोटो बघ घेऊन ये इकडे बघ, मग आता साखर खाल्ली ना तू? इकडे बघ, आता साखर खाल्ली ना? पाय सांभाळून जा। ओम इकडे तू इथे बस, इथं थांब माझ्यासोबत थांब। थोड्या वेळाने आपण केक कट करू, माझ्यासोबत थांब। 2च मिनिट थांब, फक्त 2च मिनिट थांब। घरातच बर्थडे करायचं असं माझं चाललं होतं, पण असं करत करत जसा बर्थडे जवळ आला तसं म्हटलं की चला थोडंफार लहान मुलांना म्हणजे तिचे जे काही शेजारचे फ्रेंड्स आहेत सोसायटीतले त्यांना पण बोलूया। आणि त्यामुळे मग त्यांना बोलवण्यात आलं। तरी बऱ्याच जणांना यावेळेस सांगण्यात नाही आलं, कारण ऑलरेडी तिची तब्येत थोडीशी खराब होती आणि त्यात अजून खूप जास्त नको, म्हणून मग असं आम्ही छोटंसं सेलिब्रेशन केलं। पण एकदम मस्त झालं, भरपूर जण आले होते, लहान मुलंसुद्धा आली होती आणि त्यामुळेच तुम्ही सगळ्यांचा गोंधळ पाहिलेला आहे। सगळ्यांनीच छान असं ऑप्शन करून घेतलं आणि केक समोर ठेवला होता। ड्रेस पण तिचा तुम्हाला आता फोटोमध्ये काही दिसलाच असेल, पुढे पण दिसेलच। तर असं जॅकेटचा ड्रेस होता आणि मस्त होता, म्हणजे तिला तो कम्फर्टेबल वाटत होता। नॉर्मली असं फ्रॉक किंवा नेटचं कुठलं म्हटलं ना तर ती खूप चिडचिड करते आणि नॉर्मल ड्रेस घालूनसुद्धा ती जास्त चिडचिड करत होती। तर त्यामुळे लहान मुलांना कसं आपण आपल्या आवडीनुसार करायला पाहतो, पण तसं न करता त्यांना जे आवडतं ते आपण करायला पाहिजे। आणि जसं की मी आधी सांगितलं आहे, बटरफ्लाय थीम ठेवली होती, तर त्यामुळे काही बटरफ्लाय असे जे बाहेर विकत मिळतात तर ते पण आणले होते, म्हणजे ते अगोदरचेच होते घरचे। आणि त्यानंतर त्यासोबत काही मी घरीसुद्धा पेपरचे बनवले होते आणि खूप छान दिसत होता, एक सुंदर लुक दिसत होता। आता पुढे जर तुम्ही काही फोटोज पहा तर तुम्हाला दिसेलच की किती सुंदर लुक दिसत होता आणि थोडंसं वेगळं काहीतरी म्हणून मी असं करायचा प्रयत्न केला। दरवेळेस तर बलून लावतोच, पण घरच्या घरी वेगळी थोडीशी थीम म्हणून हे केले आणि मला खरंच खूप जास्त आवडली। बलून पण मी थोडेफार काही सोडले होते, तर बऱ्याच लहान मुलांनी घेतले। असं छोटंसं आणि छानसं सेलिब्रेशन झालं, स्वीट आणि सिंपल। खरंच खूप सुंदर वाटत होतं, म्हणजे मी तरी खूप जास्त आनंदी होते की आपण बऱ्याच वेळेला खूप काही गोष्टी इमॅजिन करतो आणि तशाच झाला तर आपल्याला पण ते छान वाटतं। केक कटिंग झाल्यानंतर मग टियाला केक थोडासा दिला खायला आणि आता सगळाच केक तिच्यासमोर जर ठेवला तर ती एकटीच संपवणार, त्यामुळे मग नंतर तो केक घेतला आणि सगळ्यांना मग जे काही ब्रेकफास्ट होता तर तो दिला। त्यानंतर जाताना सगळ्यांना रिटर्न गिफ्ट्स दिले, जे फ्रेंड्स तिचे आले होते त्यांनी पण तिला गिफ्ट्स दिले आणि काही आम्ही असे फोटोसुद्धा क्लिक केले। खूप छान वाटत होतं, मस्त असं सेलिब्रेशन झालं। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट करून सांगायला विसरू नका
आणि हो, डेकोरेशन कसं वाटलं ते सुद्धा नक्कीच कमेंटमध्ये सांगा. तर खूप जास्त शूट करता नाही आला, कारण सगळ्या गोष्टी एकटीलाच मॅनेज करायच्या म्हटलं तर थोडंसं अवघड जातं. तर त्यामुळे मी काही आमचे गोड क्षण तुमच्यासोबत मी शेअर केलेत. तर तेच तुम्ही एन्जॉय करा आणि मस्त असं आमचं सेलिब्रेशन झालेलं.